नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय चीज कॉर्न मोमोज. हे मोमोज घरी करताना एकतर फाटतात तरी किंवा वाफवताना चिरडतात तरी किंवा मग यांचा शेपही आपल्याला जमत नाही. म्हणूनच आज आपण कोणालाही अगदी सहज जमतील असे सोप्या प्रकारचे मोमोजचे 2 शेप पाहणार आहोत आणि मोमोजची सोप्या प्रकारची चटणीही. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे मोमोज केलेत ना, जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीही तुमचे मोमोज बिघडणार नाही. चला तर पाहूया चमचमीत चटकदार चीज कॉर्न मोमोज. चीज कॉर्न मोमोज करण्यासाठी इथे आपल्याला 2 वाट्या स्वीट कॉर्न घ्यायचे. वजनानं म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो. मार्केटमध्ये स्वीट कॉर्नचे सोललेले दाणे मिळतात ना, ते स्वीट कॉर्नचे दाणे मी घेतलेत. आता आपल्याला गॅसवर एखाद्या पातेल्यामध्ये 4 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्नचे दाणे घालायचे. चमच्यानं स्वीट कॉर्नचे दाणे खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचे. आपल्याला स्वीट कॉर्न काही शिजवून घ्यायचे नाहीयेत, तर फक्त उकळीतून काढायचे. पाण्याला उकळी आली की हे स्वीट कॉर्न या पाण्यामध्ये 1 मिनिट असेच उकळू द्यायचे आणि मग गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे उकळीतून स्वीट कॉर्न काढले ना, तर त्यांचा थोडाफार असलेला कच्चा उग्रदर्प उडून जातो आणि ते थोडेसे मऊ देखील होतात. पाण्याला खळखळून उकळी आली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि एका डीप झाऱ्यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे आणि एका वेळणीमध्ये घालायचे. आता हे स्वीट कॉर्नचे दाणे आपल्याला 15 ते 20 मिनिटं अशा प्रकारे वेळणीतच ठेवायचे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथून जाईल आणि आपले सगळे स्वीट कॉर्न पूर्णपणे थंड देखील होतील. तोपर्यंत आपण मोमोजच्या आवरणासाठी लागणारी कणिक मळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एखाद्या बोलमध्ये 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक मळायची आहे. आपल्याला ही कणिक थोडीशी घट्टसरच मळायची आहे, सैल होता कामा नये. कणिक मळताना हातानं थोडीशी स्ट्रेच करायची, पुन्हा त्याचा गोळा करायचा, पुन्हा स्ट्रेच करायची. अशा प्रकारे कणिक आपल्याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं एकसारखी मळत राहायची आहे, म्हणजे आपली कणिक अगदी प्लेन मळली जाईल आणि वाफवताना मोमोज फुटणार नाहीत. आपली घट्टसर अशी कणिक मळून झाली. आता झाकण ठेवायचे आणि मुरण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायची आहे. तोपर्यंत आपल्या स्वीटकॉर्नमधलं सगळं पाणी निथळलंय. आता हे स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि अर्धवट बारीक करून घ्यायचे. खूप बारीक करायचे नाहीत. थोडे थोडे अख्खे स्वीटकॉर्न राहिले तरी सुद्धा चालणार आहे. यासाठी मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद असं फक्त 2-3 वेळा करायचे. बरोबर अर्धवट बारीक होतात. बारीक झालेले हे स्वीटकॉर्नचे दाणे आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचे. आता इथे आपल्याला 1 वाटी किसलेलं चीज घालायचं किंवा हे अशा प्रकारचे जे छोटे छोटे चीजचे क्यूब मिळतात ना, ते 3 क्यूब घ्यायचे आणि ते किसनीनं आपल्याला यामध्ये किसून घालायचे. परंतु किसनीनं किसताना किसनीला अगोदर दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचंय, म्हणजे चीज किसताना ते किसनीला चिकटणार नाही. आपण 2 वाट्या स्वीटकॉर्न घेतले, त्यासाठी आपल्याला पाऊण ते 1 वाटी चीज घ्यायचे. आता गॅसवर आपल्याला एक छोटीशी कढई अथवा पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. कढई गरम झाली की यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल घालायचंय आणि 1 इंच आकाराची बटर क्यूब घालायची आहे. जर आपण गरम कढईमध्ये डायरेक्ट बटर क्यूब घातली ना, तर बटर करपतं, म्हणून त्या अगोदर अर्धा चमचा तेल घालायचं, म्हणजे बटर करपत नाही. आता यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 2 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो घालायचे. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात 10 रुपयांचा ओरिगॅनो सॅशे अगदी सहज मिळतो. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर फक्त 1 मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे लसूण आणि आल्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. 1 मिनिट परतून झाल्यानंतर आता चीज आणि कॉर्नमध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो घालायचे. आपण लसूण आणि आलं परतताना देखील रेड चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घातले, परंतु आत्ताही अर्धा चमचा घालायचे. एक वेळ लसूण आणि आलं परतताना नाही घातलं तरी चालेल, परंतु आत्ता घालायचं आहे. आपलं मोमोजचं सारण म्हणजे स्टफिंग तयार झाले, तोपर्यंत आपली कणिक देखील व्यवस्थित मुरली आहे. आता ही कणिक आपल्याला पोळपाट्यावर ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनिट ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तुमच्या एक लक्षात आलंय का, आपण कणिक मळताना तेलाचा वापर केलेला नाहीये. कणिक मुरत ठेवताना देखील तेलाचा वापर केलेला नाहीये आणि आत्ता देखील आपण तेल वापरत नाहीये. का तर आपले हे मोमोज असतात ना, त्याला जेव्हा आपण प्लेट्स पाडतो किंवा ती पुरी बंद करून घेतो ना, तेव्हा मग ते व्यवस्थित चिकटत नाही, म्हणून आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये. हे पहा, आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे. आता या कणकेतली थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि तिचा गोल गोळा करून रोल तयार करायचा आहे आणि रोल तयार झाल्यानंतर या रोलचे आपल्याला 1-1 इंच आकाराचे काप करायचे. त्यावर मैदा भरभरून घ्यायचा आहे आणि याचे गोल गरगरीत गोळे तयार करून घ्यायचे. आता 1-1 गोळा घ्यायचा आहे, तो मैद्यामध्ये घोळवायचा आहे आणि लाटण्याच्या साहाय्यानं पोळपाट्यावर याची आपल्याला
ना खूप जाड ना खूप पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपण रेग्युलर पुरी ज्या थिकनेसची लाटतो ना, त्याच जाडीच्या आकाराची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ लाटायची नाहीये. एका बॅचमध्ये स्टीम होतील इतपत पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचे, गॅसची फ्लेम बंद करायची, चाळणीला तेल लावायचे आणि चाळणी यावर ठेवायची. मोमोज बऱ्याच शेपमध्ये असतात, परंतु आपल्या सगळ्यांना अगदी सहज करता येईल अशा शेपचे मोमोज आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक पुरी पोळपाट्यावर ठेवायची. पुरीच्या मध्यभागी आपण तयार केलेलं कॉर्न आणि चीजचं मिश्रण ठेवायचं. मिश्रण थोडंसं आडवं करून घ्यायचं. आता पुरी आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फोल्ड करून घ्यायची आणि पुरीच्या कडा आपल्याला बोटांच्या साहाय्यानं बंद करून घ्यायच्यात, अगदी हलक्या हाताने. म्हणजे आपण करंजी कशी करतो अगदी तसंच. पुरी बंद करताना पुरीच्या कडा जर मागे पुढे झाल्या असतील ना, तर त्या एकसारख्या करून घ्यायच्यात. पुरी अगदी हलक्या हातानं व्यवस्थित बंद करून घ्यायची. आता ही करंजी आपल्याला उलट करायची आणि करंजीची दोन्ही टोकं आपल्याला एका जागी घ्यायची आहेत आणि ती चिकटवून घ्यायची आहेत. झाला आपला पहिला मोमो तयार. आहे की नाही करायला अतिशय सोपा. तुम्ही पाहिलं असेल इतरही अनेक प्रकारचे शेप्स असतात, परंतु ते करायला थोडेसे किचकट असतात. म्हणून आज आपण सगळ्यांना करता येईल असा सोपा प्रकार पाहिला आहे. काही नाही, करंजी करायची आणि फोल्ड करून चिकटून घ्यायची, झालं. आता आपण आणखीन एक दुसऱ्या शेपचा सोपा प्रकार पाहूया. त्यासाठी पुरी हातावर घ्यायची, पुरीच्या मध्यभागी सारण ठेवायचं. पुरीच्या मध्यभागापासून शेवटपर्यंत आपल्याला 2 कडा चिकटवून घ्यायच्या. त्यानंतर ही पुरी फिरवून घ्यायची आणि पुरीचं एक टोक आहे ना, ते या मध्यापर्यंत घ्यायचं आणि चिकटवून घ्यायचं. आता या पुरीचे 3 भाग तयार झालेत. आता या तीनही भागांच्या कडा आपल्याला अगदी हलका हातानं चिमटीच्या साहाय्यानं चिकटवून घ्यायच्यात, प्रेस करून घ्यायच्यात. तुम्हाला जो शेप आवडेल आणि जो सोपा वाटेल त्या आकाराचे मोमोज तुम्ही तयार करून घ्यायचे. हे पहा, इथे जो तिसऱ्या आकाराचा मोमो दिसतोय ना, तो प्लेट पाडण्याचा आहे. तो थोडासा किचकट असतो. एका घाण्यामध्ये पुरतील इतके मोमोज आपल्याला तयार करून घ्यायचे आणि ते अशा पद्धतीनं चाळणीवर ठेवायचे, झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफवून घ्यायचे. जोपर्यंत मोमोज स्टीम होत आहे तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारी पटकन तयार होणारी एक चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये 1 वाटी रेड चिली सॉस घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा ओरिगानो, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा गार्लिक सीझनिंग पावडर घालायची. सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपली सोप्या पद्धतीची मोमोजची चटणी तयार झाली. तोपर्यंत 10 मिनिटं झालीत. आपले मोमोज स्टीम देखील झालेत. आता झाकण काढायचे आणि प्रत्येक मोमोला बोट लावून पाहायचे. मोमो हातांना अजिबात चिकटत नाहीये, याचा अर्थ आपले मोमोज व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत. आता हे मोमो आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. दुसऱ्या घाण्यामध्ये दुसरे मोमोज ठेवायचे आणि ते देखील पहिल्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचे. यातील एक मोमो मी तुम्हाला फोडून दाखवतो. पाहताय ना, आपल्या मोमोजचं आवरण किती पातळ झालं, एकदम मऊ लुसलुसीत झालेत आपले मोमोज. आहेत की नाही करायला सोपे आणि स्वादिष्ट, चमचमीत तर ते असणारच आहेत. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चीज कॉर्न मोमोज एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.